रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर लिखित धुम्मस या कथासंग्रहातील भारवाही ही एका नोकरी करणाऱ्या स्त्रीची कथा. पोळ्या लाटता लाटता मी सारखी घड्याळाकडे पाहत होते. या मोठ्या घड्याळांच्या काट्यांना गळ्यात गळा घालून पुढे धावणं तरी माहीत, नाहीतर तिथेच थपकून आपल्या काळजाचे टोके थांबवण्याचं तरी माहीत. कामावर जाणाऱ्या माणसाचा नुसता जीव घ्यायचा. कधीतरी उलट फिरावं नाही यांनी. पण छे, आता नक्कीच झालं होतं. मला 10-20ची बस काही मिळणार नव्हती. भराभर पोळ्या लाटत होते. उंडा जरा मोठाच घेतला होता. मनात येत होतं, पोळी पाण्यात पडताच हे जाड कडा तोडून मधला कुरतडलेला भाग तेवढा खातील. ते काही बोलायचे नाहीत. पण या महागाईच्या दिवसात अशी नासधूस परवडणारी नव्हती. पोळी जाड असली म्हणून काय झालं, पण कच्ची तर नव्हती. पण यांचे नखरेच फार. नकळत मी परत घड्याळाकडे पाहिलं. मेले, आता मीटिंग सुरू होऊन जाणार आणि आपण सॉरी म्हणतच खुर्चीवर टेकणार. जणू एखादं स्पेलिंग चुकल्यावर बाईंनी विद्यार्थ्याला ते स्पेलिंग 10 वेळा लिहून आणायला सांगावं, त्याप्रमाणे महिन्यातून 10 वेळा तरी मी चेहरा पडून सॉरी म्हणत होते. साहेब फक्त चष्म्यातून पाहायचे, पण बोलायचे काही नाही. खरं तर आपल्याला 25 वर्ष होऊन गेलीच नोकरीत. सिनियरिटी आलीये, आपण ऑफिसर आहोत, पगार पण चांगला वाढलाय. काय गरज आहे सॉरी म्हणून तोंड वेंगाळण्याची? अलीकडे लागलेल्या या नव्या मुली उशिरा येतात, पण चेहऱ्यावर ओसाळलेपणा जरा नाही. सॉरी वगैरे म्हणण्याची फिकीर नाही. सेंटचा वास दरवळत खुर्चीवर जाऊन बसायचं, ते सुद्धा पायावर पाय टाकून मॅचिंग चपला हलवत. पण मी ब्रिटिश राज्यातल्या शिस्तीतले अवशेषच. अजून सुद्धा स्वातंत्र्य कुठे मुरले आपल्या अंगात? साहेबात तरी कुठे धाडस आहे या नव्या मुलींना म्हणायचं, व्हाय आर यू लेट? माझं हे असंच आहे. घरी काय, दारी काय, बसमधून जाताना पाहते ना मुली कशा बोलतात ते. ताठ्यात, नखऱ्यात, तोऱ्यात. चक्क 4 लोक भोवताली असून आपल्या साहेबांची नावासकट निंदा, त्याला आपण कसा उडवला याचं वर्णन करतात. सगळ्या कामाचा बोजा माझ्यावरच ग, पण अगदी अर्जंट असेल तेवढंच टाईप करते. बाकीचं काम पडू देते बोंबलत. पाठ मेली कोण भरून येते ग माझी त्या घाणेरड्या जुन्या कीबोर्डवर बोटं नाचवून. अगं बाई, आमच्या ऑफिसात नाही बाई असं. एखादा टायपिस्ट जर रजेवर गेला तर दुसऱ्या दिवशी कॅज्युअल बेसिसवर दुसरा माणूस येतो. एक जण लगेच कुर्यात बोलायची, पुरे तुझ्या त्या कॅज्युअलचं. तसा आमच्याकडे पण येतो, पण त्याला काम समजावून देण्याची डोकेदुखीच जास्त. त्याला नव्या कीबोर्डची सवय आणि आमचं ऑफिस तर बाबा आदमच्या काळातलं. सगळी मशीन्स खोकी झाली. परवा तर मी साहेबांकडे या सगळ्या गोष्टींबद्दल रिझेंटमेंट पाठवून दिलंय. बरं केलंच बाई. आता बघ, मी कॉपिस्ट म्हणून आहे ना, पण आमच्या अडचणी कार्बनपासून कागदापर्यंत. या साहेबांना काय होतंय खुर्चीत बसून नुसत्या ऑर्डर सोडायला? त्यांना वस्तुस्थिती कळायलाच हवी. मी तर दिवसा कामच करत नाही फारसं. पोटी मिळतो ग तेवढाच. थांबते तासभर जास्त वेळ. तुझं बरं आहे बाई. एकटा जीव सदाशिव. तुला काय घाई आहे घरी जायची? आई आहे तुझ्या पुढे नाचायला. आम्ही घरी जातो तर कपभर चहा काही आयता मिळत नाही. त्या टायपिस्ट क्लार्क मुलींची ही अशी बडबड सतत माझ्या कानावर पडायची. त्यांच्याच तोंडून 150ची साडी, 200ची इम्पोर्टंट जॉर्जेट, सेंट, नवा सिनेमा, नवं हॉटेल, डिनर याची पण माहिती मिळायची. या मुलींना एवढ्याशा पगारात कसं हे सगळं जमतं? बघावं तर आपण 4 आकडी पगार कमावणाऱ्या, पण आपण अगदी साध्यासुध्याच. या मुली मॅचिंग, सेंट, बिनबाहेरची लांडी पोलकी, डोक्यात गजरा माळलेला, नवनव्या फॅशनच्या पर्सेस अडकलेल्या, नाजूक साजूक चपला घातलेल्या. आयुष्याचा खराखुरा आनंद या मुलीच लुटतात. खरं सांगायचं म्हणजे यांचे नवरे चांगले पगारदार असतात. या शिकलेल्या मग घरी का म्हणून बसणार? हे 400-500 रुपये मौज मौजेसाठी वापरायला काय हरकत आहे, हा त्यांचा विचार. बरं, नोकरी करतात तर घरादारावर जसे उपकार करतायत असा त्यांचा ताठरपणा. आता माझी सून नाही का, लग्नाआधी शाळेत नोकरी करत होती. लग्नानंतरही नोकरी करीनच ही तिची अट. आमचा अविनाश म्हणाला, हो हो बरोबर आहे, घरी बसून तरी काय करणार? हे आपले गप्पच. मला मात्र वाटत होतं सुनेनं नोकरी करू नये. मी आता पुढल्या वर्षी रिटायर होते. माझी दगदग तरी कमी होईल, थोडी विश्रांती मिळेल. घरची जबाबदारी सुनेवर टाकून मी मोकळी होईन. शिवाय अविनाशला, तिला, दोघांना वैवाहिक आयुष्य
चांगलं उपभोगता येईल. मुलबाळ झालं तर त्याचे हाल होणार नाहीत. आपली ससे होलपट झाली तशी तिची होऊ नये. बरं तशी तिच्या पैशाची आम्हाला गरजही नाही. प्रायमरी शाळेत असे कितीसे पैसे मिळत असणार? 200 फार तर. पण पगार विचारायचा कसा? असभ्यपणा नाही का दिसणार? मला काहीच बोलता येईना. मी नोकरी करत होते. तिला कसं नाही म्हणणार? पण हल्लीच्या मुलींचं खरंच कौतुक वाटतं. माझी सून अंबुजा नोकरी करते ना, पण तिच्या मनावर जराही दडपण नसतं. तिची वेळ होईतो काय करायचं ते काम करते, पण नंतर क्षणभरही घोटाळत नाही. डाव्या हातावर 24 तास घड्याळ असतं. घरी आल्यावर चहा करून घेऊन चक्क पायावर पाय टाकून वर्तमानपत्र वाचते. घरात जे कोणी असेल त्याच्याशी मोकळेपणाने गप्पा मारते. अगदी यांच्याशी सुद्धा. नाहीतर मी, महामूर्ख, घाबरी, बुजरी. आपण नोकरी करतो आहोत म्हणजे खूप मोठा अपराध करत आहोत जणू. बरं माझी माणसं वाईट होती, मला बोलत होती असंही नाही. कित्येकदा तर सासूबाई मला स्वतः चहा करून द्यायच्या. त्यावेळी कृतज्ञतेनं मी पार दबून जायची. हे कॉन्ट्रॅक्टर, अविनाश फॅक्टरीत, त्यामुळे दोघांच्या घरी येण्याच्या वेळा काही ठरलेल्या नाही. यांची इथे कामं, तिथे कामं, याला भेट, त्याला भेट, मुलाची नाईट ड्युटी, डे ड्युटी, या सगळ्या गोंधळात जेवणाच्या वेळा, चहाच्या वेळा कधी एकत्र यायच्या नाहीत. सासूबाई मामांजी वारल्यानंतर हे आणि अविनाश घरी यायचे. आपलं अन्न स्वतः गरम करून वाढून घ्यायचे. झाकपाक करून ठेवायचे. कधी म्हणून तक्रार नाही. पण मी रोज ऑफिसमध्ये लंच घेताना घरचं सगळं दृश्य आठवायचं आणि वाटायचं हे काही खरं नाही. पुरुष माणसाला व्यवस्थित गरम गरम वाढलं तर 4 घास जास्त जातात पोटात. आई आजी म्हणायच्या, बाई ग, घरच्या भाकरीची सर दारच्या पुरणपोळीला पण नाही यायची. अगं, घरच्या बाईच्या मायेचा स्पर्श झालेला असतो त्याला. तेच अन्न जास्त अंगी लागतं. रविवार असला, सणावाराची सुट्टी असली की मी धाव धावून 4 ताजे पदार्थ यांच्या आणि मुलाच्या पानात वाढायची. यांना घरी यायला 2-2:30 वाजले तरी वाट पाहत जेवायला थांबायची. अंबुजा पण तिच्या सुट्टीच्या दिवशी काहीतरी निराळा पदार्थ करते, पण तो असतो फ्रीजमधला, ओव्हनमधला, मिक्सरमधला, नाहीतर विकतचा. कधी कधी तर आदल्या दिवशी सांगून टाकते, उद्याची सुट्टी मी अगदी एन्जॉय करणार आहे. आम्ही मैत्रिणी उद्या सिनेमाला जाणार आहोत. उद्या बाहेर हॉटेलात जेवायला जाणार आहोत. अविनाशची आणि तिची सुट्टी एकाच दिवशी आली की मग विचारायलाच नको. खरेदी काय, हिंडणं काय, लहान सहान ट्रिपा काय, मित्रमैत्रिणींचा मेळावा काय, नुसता गोंधळ. आणि सुट्टी असली की मला सवय लागलेली जास्तीची कामं करायची. दळणं बिळणं, निवडणं टिपणं, स्वच्छता, घासपूस, हे नि ते. खूप कामे. अंबुजाची लहर लागली तर ती पण ही कामं करायची. पण मूड लागला तर डोक्यावर ओझं ठेवून नाही. नाही केले तर खंत नाही. मिंदेपणा तर अजिबात नाही. बरं हिला पगार किती मिळतो कोण जाणे, पण माझ्या इतका नक्कीच नाही. पगार मिळाल्यावर तर शाळेतून परस्पर बाजारात जाऊन काय नि काय घेऊन यायची. कधी यांच्यासाठी रुमाल तर माझ्यासाठी नव्या फॅशनची पर्स सुद्धा. साड्या तर नित्य नव्या, त्याला फॉल, पिको, मॅचिंग ब्लाऊज, हे सर्व झाल्याशिवाय ती साडी नेसायची नाही. अशा वेळी मला आईची आठवण यायची. हातात काचेच्या बांगड्या भरायच्या वेळी सुद्धा हात ओका ठेवायची नाही. पाटलीत एक काचेची बांगडी अडकवून ठेवायची. त्यावेळी तोंडाच्या पाटल्या असत. एकदा अंघोळ झाल्यावर तब्बल 5 मिनिटं आई कुंकू लावायचं विसरली तर बाबा केवढे ओरडले होते. अजून मी जिवंत आहे. अंबुजाच्या कुंकवाचा रंग सुद्धा रोज बदलायचा, साडीच्या रंगाप्रमाणे. या मुलींकडूनच शिकावं स्मार्ट कसं दिसावं ते, अंगी सुख कसं लावून घ्यावं ते. दोन्ही वेळा 4 ठाव स्वयंपाक करायची आमची पद्धत. अंबुजा आल्यापासून तिनं तर हा खाक्या पूर्ण बदलून टाकला. रोज संध्याकाळी पाव अंडी येऊ लागली. कधी खिचडी, कधी सांजा, पोहे, त्याचबरोबर कॉफी टेबलावर येऊ लागली. अविनाश खुश होऊन म्हणायचा, वा, मजा आली, मस्त चेंज वाटतो. त्याच त्या पोळी भाताचा कंटाळा येतो अगदी. सुट्टीच्या दिवशी यांच्या आवडीचा वाटून घाटून खपून मी स्वयंपाक केला की ते हळूच म्हणायचे, छान झालंय सगळं, पण तू कशाला उगाच थांबतेस जेवायला? एक दिवस मिळतो, विश्रांती घेत जावी. अंबुजा नाहीतरी नशीबवानच. अविनाशची रात्रीची ड्युटी असली तर ती त्याला सरळ सांगायची, अहो, लाचकी घेऊन जा हा. तुम्ही काय रात्री अपरात्री केव्हाही येणार. माझी उगाचच झोप डिस्टर्ब होते. टेबलावर तुमचं ताट झाकून ठेवते.
ते गरम करून जेवून घ्या. आणि बाई खरंच, अविनाश यायचा, जेवायचा, झोपायचा, तेही अगदी मांजराच्या पावलानं. तिच्या खोलीचं दार लावून जपून वावरायचा. हे असं सगळं तर वागत आलो आम्ही बायका. त्यांची वाट पाहत जागत बसायचे. त्यांच्या दुपारच्या झोपेच्या वेळी सुद्धा त्यांना त्रास होऊ द्यायचा नाही. रात्रभर मुलांसाठी जागावे लागले तर बायकांनी जागायचे. पुरुष दिवसभर कष्ट करतात, त्यांना जपायला हवं. बाई नोकरी करते तर त्यात काय मोठं? बाईची जात चिवटच. तिनं हे सर्व सहन करायलाच हवं. घरात पुरुषांचंच वर्चस्व, बाईचे लाड फक्त खाण्यापिण्यापुरते. सासूबाई मामांजे होते तेव्हा मी माझा सर्व पगार सासूबाईंच्या हातात ठेवायची. अगं, आधी देवापाशी ठेव, नमस्कार कर, त्या मला म्हणायच्या. नंतर ते पैसे मामांजीच्या हातात ठेवत म्हणायच्या, सुनबाई चाकरी करते म्हणून थोडीफार तरी मदत होते हो. हो हो, खरंच, असं म्हणत मामांजी माझ्या हातात 25 रुपये ठेवत आणि म्हणायचे, हे घे, तुला हात खर्चाला राहू दे. मला केवढं अप्रूप वाटायचं त्याचं. परवा अविनाश अंबुजाला म्हणाला, अगं अंबुजा, दर महिन्याला 100-1 रुपये तरी घरात देत जा. हल्ली कोण महागाई झालीये, तिपटीनं पैसा लागतोय आता. त्यावर केवढी रागवली. म्हणाली, माझ्या मनानं मी घरात थोडाफार खर्च करतेच की. भाजी, पाव, अंडी असे कितीतरी रोज पैसे माझे खर्च होतात. माझ्या कमाईवर फक्त माझाच हक्क आहे. स्त्रीमुक्ती, स्वत्व, स्वातंत्र्य तिच्या डोक्यात अगदी छानपैकी मुरलं होतं. उलट मी पण डिग्री मिळवलेली, ऑफिसर असलेली, पण माझ्या जन्मजात सवयी काही जात नव्हत्या. आमच्या घरात चांगला पाण्याचा बंब होता. त्याला पाणी तापवण्यासाठी कॉइल्स बसवून घेतल्या होत्या. पण अंबुजा आणि अविनाशचा हट्ट होता बॉयलर आणावं. उगाच कशाला खर्च करायचा? आपल्या 4 माणसांना पाणी काही कमी पडत नाही, असं माझं मत होतं. हे नेहमीप्रमाणे काही नाही. शेवटी घरात बॉयलर आला. ठोकाठोक झाली आणि अंबुजा म्हणाली, बरं झालं बाई, आता मनसोक्त आंघोळ करता येईल. आम्ही जन्मभर 5-1 मिनिटात आंघोळ केलेली. इरा पहिल्यापासूनच 10 ते 15 मिनिटं नेहमीच लागायची. आता आणखी वेळ लागू लागला. बरं, आणखी मला जडलेली सवय म्हणजे मी नेहमी म्हणायची, अगं, तो बंब बंद केला का? त्यावर सून नाक मुरडायची. तिला वाटायचं मी मुद्दामच बंब म्हणते, बॉयलर जाणून बुजून म्हणतच नाही. असंच माझ्या तोंडात नेमकं शेर, तोळा, मासा, वार, मैल असे शब्द यायचे. खूप प्रयत्नपूर्वक किलो, लिटर, किलोमीटर, मीटर, ग्रॅम असे शब्द मला वापरावे लागत. तरी सून माझ्याकडे पाहायचीच. जणू म्हणते, किती हे काळाला चिकटून राहणं. एके दिवशी अंबुजा घरी येताना एका बाईला घेऊन आली. आई, या गोदूताई दोन्ही वेळचा स्वयंपाक, दुपारचं खाणं सर्व करतील. पैसे? मी विचारलं. आता जित्याची खोड जात नाही ना. अशा परस्पर गोष्टी करताना ती माझा कधीच सल्ला घेत नव्हती. मग मला तरी काय गरज होती मध्येच बोलायची. माझ्या प्रश्नाला उत्तर न देता अंबुजा म्हणाली, हे पहा गोदूताई, दोन्ही वेळेला रोज वेळेवर यायचं. भाजी निवडण्यापासून सगळा स्वयंपाक करायचा, दोन्ही वेळचा, ताजा. मधल्या वेळेचं खाणं पण. आम्ही दोघी 5ला घरी येतो. त्यावेळी चहा, खायला सर्व तयार हवं. काय? जी. म्हणजे दिवसभराचं काम आलं की तुम्ही नसता पुरुष माणसांना मीच वाढायचं, आवरायचं. होतं ते तर त्यांच्या वेळा सांभाळून करायचं, म्हणून तर एवढा पगार देते ना मी तुला. जेवण, चहा, सकाळचं जेवण आणि दुपारचं चहा, बस. रात्री तुम्ही तुमच्या घरी जा. सकाळी येत जा, अंघोळ बिंघोळ सर्व व्यवस्थित करून. जी. मग येऊ का उद्यापासून? उद्या 23 तारीख, 23 तारखेचा महिना, कळलं का? जी. गोदूबाई निघून गेली. मी आपली गप्प. अंबुजाचं बोलणं ऐकून वाटत होतं, हीच खरी बॉस होण्याच्या लायकीची आहे. आपल्या हाताखाली तर एक असिस्टंट, एक टायपिस्ट, एक कारकून. पण येतं काय आपल्याला बोलायला? छे, कुठला आलाय. परवा 5 वाजायला आले होते, पण एक अर्जंट उत्तर ताबडतोब हेड ऑफिसला जायला हवं होतं. टायपिस्टनं टाईपरायटरवर कव्हर घातलं होतं. मी म्हणाले, हे पहा नाखरे, एक पत्र अर्जंट टाईप करायचंय, घ्या लिहून. तर तो मला म्हणाला, बाई, नाही जमायचं. माझी लोकल चुकली तर घरी जायला 8 वाजतील. ते खरंय, पण याच कारणानं तुम्ही रोज 10 मिनिटं आधी जाताच ना. आज एवढं काम करून जा. मी जरा ठामपणे म्हणाले. तो काही बोलला नाही.
फटाफटा कित्येक चुका करत पत्र टाईप केलं. माझ्या टेबलावर टाकलं आणि गेला सुद्धा निघून. घरी निघता निघता मी त्या टाईपरायटरवर कव्हर घातलं. गोदूबाईला ₹150 द्यायचं ठरलं होतं. शिवाय एक वेळचं जेवण आणि चहा. माझ्या डोक्यात नुसता हिशोब सुरू झाला. छे, फार पैसे खर्च होतात. गरजच काय म्हटलं? दोघी मिळून रोज करतोच की आपण स्वयंपाक. वर कामाला, धुण्या भांड्याला बाई आहे. पण जगावं कसं हे आजच्या मुलींकडूनच शिकावं. पण मी म्हणते आपण चौघेही मिळवत असताना आपण दोघींनीच घरी कशाला खपायचं? आजवर तुम्हाला तरी कुठे आराम मिळाला? आता घ्या ना जरा जीवाला सुख लावून, अंबुजा म्हणाली. अगं पण हा केवढा खर्च? काही जादा नाही. कामाला बाई मिळाली हेच नशीब समजा. माझ्या माहेरची आहे आणि आम्ही तिचा पगार देऊ. संपलं. माझं तर बोलणं खुंटलं. अगं पण आता 8-10 महिन्यात मी रिटायर होते. मग मला काय उद्योग आहे? नसायला काय झालं? आजवर जे जे करता आलं नाही ना ते करा. मस्त प्रवास करा, वाचा, क्लब जॉईन करा, रम्मी खेळा. संसारात इतकं कशाला बुडवून घ्यायचं आपणच? आपलं नुकसान आपणच करून घेतो अशानं. मस्त लाईफ एन्जॉय कधी करणार आहात तुम्ही? असं व्याख्यान मला काही माझ्या सासूबाईला देता आलं नसतं. धीटपणाच नाही. जीवनाची दिशा ठरलेली नाही. स्वतंत्र व्यक्तिमत्व जोपासण्याची जाण नाही. सुखसोयी चैन करण्याचा विचार डोक्यात नसायचाच. नेहमी आपलं घर, स्वयंपाकघर, हे संपलंय, ते करायचंय, हे करायचंय. अंबुजानं नाही का लग्न झाल्या सांगितलं. मी नाही होती मंगळागौर, हरतालिका, शिवामूठ वगैरे करायची. नोकरी करते. उगाच कशाला दमायचं? त्यात काही अर्थ नाही. माझा विश्वासच नाही असल्या गोष्टींवर. खरंच, किती शहाणी आहे ही. मला आठवतंय त्या मंगळागौरी, ते मुक्यानं जेवण, रात्रभर जागरण, हरतालिका, कडक वटपौर्णिमा, श्रावणी सोमवार, शिवामोठ, ऋषीपंचमी आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या कामात खूप चुका. मग साहेबांचं नोटिंग, एक ना दोन. खरं तर काय मिळवलं आपण? काही नाही. ऑफिसात थकून काम मात्र अशा प्रसंगी सुद्धा करत होते. गोदूबाईचा पगार, त्यांचं एक वेळचं जेवण, चहा या सगळ्यांचा खर्च माझ्याच डोक्यातून जात नव्हता. त्याऐवजी फक्त पोळ्यांना आपण बाई ठेवावी या खटपटीत मी होते. पण त्या बाईसाहेब येणार तेव्हा कणिक मळून ठेवायला हवी. गॅस हवा, तवा पोळपाट, तेल तूप, पोळ्यांचा डबा सगळं तयार हवं. 10च पोळ्या रोज करणार आणि ₹30 रोज घेणार. हा व्यवहार मला न पटणारा होता. 10-12 पोळ्या तर मी 15 मिनिटाच्या आत करून टाकायची. अंबुजा घरात नसताना मी अविनाशला म्हटलं, अविनाश, मला बाई, तिचा एवढा पगार, जेवण, चहा देऊन गोदूबाईला ठेवणं पसंत नाही. पैसे आहेत म्हणून उधळून का टाकायचे? आपलं हे 4 खोल्यांचं घर आहे. त्यापेक्षा पैसे साठवून 10 ग्रॅम सोनं आपण घ्यावं. आई तू तर कमालच करतेस. सोन्यात पैसा घालवणं म्हणजे तो डेड मनी नाही का? हल्ली कोण कुठे सोनं वापरतंय? गोदूबाई आली तर सगळ्यांनाच आराम मिळेल. अरे, पण मी आता पुढच्या वर्षी रिटायर होते. वर कामाला बाई आहे. तिलाच वाढवावे. फार तर 5-10 रुपये. ती करेल भाजी बिजी निवडणं. आई अंबुजा धोरणी आहे, शहाणी आहे. ती करते तर करू दे ना. ते खरं रे, मी कुठं नाही म्हणते. या अलीकडच्या मुली खराखुरा आयुष्याचा आनंद लुटतात. नाहीतर आम्हाला नुसतं खपणंच माहीत. ते सांगू नकोस हं आई, तुझी बारीक नजर असते सगळीकडे. जरा इकडलं तिकडं झालेलं तुला खपत नाही. एखादा चमचा हरवला तरी तू दिवसभर अस्वस्थ असतेस. हे काही उपयोगाचे नाही रे बाबा. स्वतःला सुख कसं लावून घ्यायचं ते कधी जन्मात कळालं नाही मला. म्हणूनच गोदूबाईला नाही म्हणून नकोस. शिवाय पुढच्या वर्षी रिटायर होशील तेव्हा आजी होशील. नातवाला खेळवत बस, सहज दिवस जाईल. अविनाशच्या नातवाचं गुपित सहजपणे सांगून टाकलं. तेव्हा मला सगळा उलगडा झाला. मी एका नोकरीतून रिटायर होऊन दुसऱ्या नोकरीत लागणार होते. ती 3 महिन्यांची हक्काची रजा घेऊन माहेरी बाळंतपण करून सासरी येणार होती. गोड बोलत हसतच आपल्या बाळाला आपल्या मांडीवर ठेवत शाळेत जाणार होती. घरी आल्यावर चहा पीत पीत बाळाशी खेळणार होती. मी दिवसभर बाळाची दुधाची वाटी, बुचं, लंगोट, दुपटी, रडणं, झोपणं, पडसं, खोकला काढत उठबस करणार होते. बाळाला आजीचा लळा, वरचं दूध म्हणून मी फिरायला, सिनेमाला जाणार होती. अंबुजा खरंच शहाणी आहे, धोरणी आहे, पण धूर्त आहे. माझा संताप झाला नुसता. वाटलं आत्ताच स्पष्ट सांगून टाकावं. मूल सांभाळणं माझ्याच्यानं होणार नाही. तिला नोकरी करायची असेल तर तिनं दिवसभर
मूल सांभाळायला बाई ठेवावी. पण तोंड उचकटलं नाही. माझ्या सासूनं पण माझी मुलं सांभाळली होती. पण त्या खस्ता सासूबाईंनी कर्तव्यबुद्धीनं अगदी मायेपोटी काढल्या होत्या. मी धूर्तपणानं त्यांच्या मांडीवर मूल ठेवलं नव्हतं. ऑफिसात जायचो आणि परत आल्यावर मी सासूबाईंनी केलेल्या उपकारांचं ओझं वागवीत मुलाला सांभाळत होते. रात्रीची जागरणं करत होते. लवकर उठून होतील ती सर्व कामं करत होते. यांना अंबुजाचा धूर्तपणा, लबाडपणा सांगितला आणि चिडून म्हटलं की, "मी मुलाला बिलकुल सांभाळणार नाही. मला आता खरंच विश्रांती हवीये. ती दगदग मला झेपणार नाही." आजच्या नव्या मुलीचं वागणं पाहून माझे मी पण जागं झालं होतं. स्वत्वाची मला जाणीव झाली होती. आपण खूप पैसे मिळवले त्याचा अभिमान वाटू लागला होता. मला पुरुषाप्रमाणे स्वतंत्र जगण्याचा हक्क आहे. घराबाहेर आपलाही ग्रुप तयार करायला हवा. आता तरी आयुष्याचा पूर्ण उपभोग घ्यायचा. घरचे सगळे व्याप संपून टाकायचं, असं माझ्या मनाला घेतलं होतं. माझी सगळी बडबड त्यांनी शांतपणे ऐकून घेतली आणि म्हणाले, "वा, चांगली बातमी आहे. नातू होणार आपल्याला. मी आजोबा होणार." मला तर खरंच खूप आनंद झाला. एवढं बोलले आणि पांघरून घेऊन पाठ वळवून झोपून गेले. माझ्या जीवावर बाप्पन मिरवलं. आता मलाच गाण्याला गुंतवून आजोबा पण मिरवणार होते. माझ्या रागवण्याकडे, माझ्या नव्या नव्या निश्चयाकडे, नव्यानं मुक्त आयुष्य जगण्याच्या कल्पनेकडे त्यांनी लक्षही दिलं नव्हतं. दगड मातीत सतत वावरणारा हा माणूस अगदी व्यवहारी नि दगडी मनाचा झाला होता हे मला काही कळत नव्हतं. न कळायला काय झालं वेडे, या सगळ्या सवयी तूच लावल्यास त्यांना. तुझी असली बाष्कळ बडबड ऐकून या घरातल्या भिंती सुद्धा हसतायत. या दार खिडक्यांना नक्की ठाऊक आहे की तू कधी या घरापलीकडे कशाचा विचार केलासच नाही. दार उघडं असलं तरी तुझं पाऊल घराबाहेर पडणार नाही. खिडक्या उघड्या असल्या तरी नवं वारं, नवे विचार तुझ्या स्वभावात मुरणार नाही. तू आजवर पगार घेऊन नोकरी केलीस. आता खाणं, पिणं, राहायला जागा, कपडा लत्ता या बोलीवर आजीपणाची जबाबदारी सांभाळायची. इतर सवलतींची तुला गरजच काय या वयात? बस हेच खरंय.